नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला हे निवडणूक लढवणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. तर विद्यमान आमदार श्री जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी शरद पवार गटातून निवडणूक लढवणार हे देखील स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि याची सुरुवात आता आरोप प्रत्यारोपांची सुरुवात आता झाली आहे. महायुती सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी दिला, मात्र कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची कामं आमदार आव्हाड यांनी केली नाही असा आरोप नजीब मुल्ला यांनी केला आहे. काल या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांवर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या सर्व लोकप्रतिनिधीला ठाणे महापालिकेमार्फत 1000 प्लस 1200 कोटी रुपये आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 2009 ते 2019 पर्यंत शासन मार्फत 100 कोटी पर्यंत शासन निधी उपलब्ध करून देण्यात आले. नुकतंच पाणी वितरण व्यवस्थेसाठी पैसे कमी पडू नये म्हणून 240 कोटी रुपये पेमेंटसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. प्रत्येक वेळी पैसे खूप देण्यात आले, पण त्याच्या होवापोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा न होता, नागरिकांना त्याचा फायदा न होता, व्यक्तिगत रूपात ठेकेदार आणि पीएनना फायदा करण्यात आलेला आहे. आव्हाड यांनी केवळ आश्वासनं दिली, 50 कोटी रुपये विविध कामांसाठी दिले असं सांगितलं, मात्र ही कामं केली नाहीत असा आरोप श्री नजीब मुल्ला एकीकडे करत असताना गेले 15 वर्ष आपण काय केलं आहे हे मुंब्रा परिसरातल्या जनतेला चांगलंच माहिती आहे. मुंब्र्याचा आणि कळव्याचा विकास हा नागरिकांना दिसतो आहे. त्यामुळे 50 कोटींच्या नावाखाली नागरिकांची कोणीही फसवणूक करू शकत नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात. लोकांना समजतं हा तात्पुरता व्हाईट वॉश आहे. या लोक कामं बघतात. हा जो समोरचा बायपास आहे ना, हा बायपास व्हायला, हा बायपास म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली. ती आत्ता कुठे हळूहळू पूर्ण होते. तो पुढचा फ्लायओव्हर त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती, तो आत्ता पूर्ण झाला. ही अशीच नाही कामं झाली. आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिवी फाट्यापर्यंत फुल कॉन्क्रीटीकरण आहे. फुल कामं कशी करायची आम्हाला पण माहिती आहे. निधी कसा येतो तो पण आम्हाला माहिती आहे. निधी का दिला गेला आहे, स्पेशली का आमदाराला निधी नाही दिला. मी स्थानिक आमदार आहे. हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात. हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला. ह्याच्यामागे काहीतरी राजकीय हेतू असेल. असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंटमध्ये तेच होईल आणि 100% महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे. दरम्यान आव्हाड यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत. या आपण जर खुल्या केल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजेल असं नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे. तर आव्हाड यांनी श्री नजीब मुल्ला यांना आव्हान दिलं आहे की त्यांनी जरूर पोलखोल करावी. आपण कुणालाही घाबरत नाही असं थेट आव्हानच आव्हाड यांनी दिलं आहे. प्रत्येक आठवड्यात एक पोलखोल दिलं जाईल. जसे जसे पोलखोलचे पुरावे बरोबर येतील, तयारी पूर्ण झालेली आहे. किमान कमीत कमी पुढील 4-5 आठवडे तरी विषय चालतील एवढी तयारी झालेली आहे. पोलखोल तुमच्या समोर येणार. महापालिका शासनाने केलेला निधी, दिलेला निधी, केलेली कामं आणि काढलेला बिल हे नागरिकांसमोर आम्ही आणणार. त्यांना सांगा जी पोलखोल करायची ती करा. जितेंद्र आव्हाड की खुली किताब आहे, खुली, किसी के पाप से नहीं डरता हो. कोणाचे काय फ्रॉड आहेत, कोणाचे काय आहेत ते माझ्याकडे पण भरपूर आहेत, भरपूर.
मी हे सगळे धंदे करत नाही आणि मला करायचे पण नाही. त्यांना माझं आव्हान आहे, चला पोलकोल करा. यातला घाबरणारा हे नाही मी. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपला विरोधच असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम अल्पसंख्याक विरोधी भूमिका घेत आली आहे असं देखील यावेळेस नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. पावसाळ्यापूर्वी अपूर्ण झालेल्या रस्त्यांची कामं आणि नालेसफाई यामुळे पहिल्या पावसातच रस्त्यांवर खड्डे पडले असून नाले तुंबले आहेत. सध्या केलेली खड्ड्यांची भरणी ही तात्पुरती स्वरूपाची असून येत्या पावसात पुन्हा खड्डे पडतील. पावसाळ्यापूर्व कामांचा हा निव्वळ बनाव असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत माजीवाडा, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ येथील उड्डाण पुलांवरील खड्डे दुरुस्तीची पाहणी केली. भरण्यात आलेले खड्डे ही वरवरची मलमपट्टी असून येत्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे पडण्याची भीती केळकर यांनी व्यक्त केली आहे. सेवा रस्ते देखील दुकाने, गाळे, शोरूम यांच्या वाहनांनी अडवले आहेत. यावर ताबडतोब कठोर कारवाई करा अशी मागणी देखील श्री केळकर यांनी केली आहे. आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली भेटून. नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई, आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना सादर केले. त्यांचा दावा खोटा आहे. लोकांची दिशाभूल करू नका. 50% देखील नालेसफाई झालेली नाही. आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला, अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे. फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची जी आहे ती फार वाटोळं झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल. रस्त्याची देखील पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे, परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे. गावडबाग परिसरामध्ये नुकताच एक अपघात झाला. या अपघातामध्ये विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. एका इमारतीच्या टेरेसवर बांधण्यात आलेली वेदर शेड ही वादळामध्ये उडाली आणि ही वेदर शेड ही एका फुटबॉलच्या मैदानावर जाऊन पडली. त्यामध्ये जवळपास 5 ते 6 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा जाहिरात फलक, वेदर शेड यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व जाहिरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेची पॅनल, मोबाईल टॉवर, बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन यांची देखील तपासणी करण्याची गरज असल्याचं आयुक्त श्री सौरभ राव यांनी म्हटलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिव्य श्री तारामा यांनी श्रीमा ट्रस्टच्या माध्यमातून 1975 साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्री मा बालनिकेतन हायस्कूल आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी, ECG, नेत्र तपासणी, BMD, हाडांचे आणि दातांचे विकार उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सुंदर कृष्णन, डॉक्टर उदय गाडगीळ, डॉक्टर सुबोध मेहता, डॉक्टर जय ललवानी, डॉक्टर प्रांजली जोशी, डॉक्टर रितू छाबरा, डॉक्टर प्रतिमा शर्मा, डॉक्टर आनंद शर्मा, डॉक्टर उदय खोना, डॉक्टर RN सूद यांनी पाहणी केली. आरोग्य शिबिरात माजी विद्यार्थ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. Parents को भी because of this fast food, eating outside, eating in a place where there is no good facilities or anything for cleanliness or anything. माता पिता ने डेली रूटीन में बच्चों का माता पिता उनको बताना चाहिए. उनको वो लोग ही तो पैसा देते हैं, पैकेट मनी देते हैं, तभी समझाना चाहिए. हम स्कूल में समझाते हैं. स्कूल में हम इतना अच्छी तरह से, इतना क्लीनलीनेस से बनाते हैं, स्वच्छता से बना के देते हैं. फिर भी वो लोग जब आउटसाइड खाने को जाते हैं तो रखेला, 2 दिन का रखेला, 3 दिन का खाना बना के वो लोगों को वो गर्म करके बच्चे उनको देते हैं. तो सब इतना टेंडर है उनका, ये एज भी टेंडर है, उनका पेट भी टेंडर है, उनका बॉडी टेंडर है. ऐसे समय पर बहुत केयर लेना चाहिए. उनका बच्चों को सिर्फ प्यार करने से नहीं होता है. प्यार करते हैं, चीज़ें ला के देते हैं, बाहर लेते जाते हैं, वो प्यार नहीं होता. 1975 ते 2024 श्रीमा बालनिकेतन हायस्कूलला या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण झाली. म्हणून आम्ही यावेळेला या शाळेचा गोल्डन ज्युबिली समारंभ साजरा करीत आहोत. या गोल्डन ज्युबिलीच्या सुरुवातीला माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या. म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल आणि संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. तरुण वर्गामध्ये त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखीची समस्या वाढू लागली आहे. त्यामुळे साहजिकच फिजिओथेरपीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता मागणी येऊ लागली आहे आणि याचाच प्रत्यय ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि डॉक्टर धीरज महागडे तसंच डॉक्टर विलास साळवे यांनी दिली आहे. या रुग्णालयामध्ये आता फिजिओथेरपी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. रुग्णांमध्ये 40% रुग्ण मानदुखीचे 16 ते 30 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली आहे. चुकीची बैठक, सतत मान एका स्थितीत ठेवून मोबाईल, TV, लॅपटॉप, संगणक, शिवणकाम, सतत बसून टेबलवर काम करणं, जड ओझे वाहनं, झोपताना मानेखाली अयोग्य उशीचा वापर यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना विविध प्रकारचे त्रास होत असल्याचं लक्षात येत आहे. मानेच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे विद्युत चुंबकीय ध्वनिलहरी
यांचा वापर होत असल्याची माहिती देखील देण्यात येत आहे. एक्सरसाइज करायचो, एंटरटेनमेंटला साधनं नव्हते, त्याच्यामुळे बाहेर फिरायचो, आउटडोअर गेम खेळायचो. ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात, पोस्चर्स प्रॉपर नसतात. की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा, तो आता सर्वसामान्य न व्हायला लागला. त्याचं कारण सिटिंग पोस्चर. बऱ्याच वेळा तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात, त्या मोबाईल चालत बसले असतात, एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्कीच तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो. आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास 40% तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना, म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास व्हायचा तो तरुण लोकांमध्ये दिसून येतो आहे सध्याच्या घडीला. आम्ही एक तो सर्वे पण केला होता, त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.